जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारताने अलीकडेच लॉन्च केलेल्या जगातील पहिल्या सरकारी अनुदानित मल्टी मॉडेल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच भारताने भारतजेन या नावाने जगातील पहिल्या सरकारी अनुदानित मल्टी मॉडेल लार्ज लँग्वेज मॉडेलचं अनावरण केलं आहे. मित्रांनो, हे जे भारतजेन आहे याच्या अंमलबजावणीचं कार्य IIT बॉम्बेद्वारे करण्यात येईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 3 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली? आता केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर रोजी एकूण 5 भाषांना अभिजात भाषाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या मराठी भाषेला सुद्धा आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी बरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली या इतर 4 भाषांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. बरं, असा अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर हे अधिकार केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले आहेत. मित्रांनो, एखाद्या भाषेला असा अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही निकष आहेत. ते निकष कोणकोणते? तर त्या भाषेचं स्वरूप हे अतिप्राचीन असावं, म्हणजेच ती भाषा 1500 ते 2000 वर्ष जुनी असावी. त्या भाषेत प्राचीन साहित्य लिहिलेलं असावं व ती भाषा आजच्या भाषेपेक्षा निराळी असावी. हे काही त्यासाठीचे निकष आहेत. व असा दर्जा मिळाल्यानंतर काय फायदा होतो? आता मराठीविषयी सांगायचं झालं तर आता मराठी भाषेला असा दर्जा मिळाल्यामुळे मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन व साहित्य संग्रह करण्यात येईल. भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सोय करण्यात येईल. मराठीतील प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं, त्या भाषेतील सर्व ग्रंथालयांना सशक्त करणं व भाषा उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करण्यात येईल. ठीक आहे, एवढे पॉइंटर तुमच्या लक्षात आले असतील. तर आता यावर आधारित इतर काही प्रश्न सुद्धा आपण पाहून घेऊयात. अभिजात भाषा अशी वर्गवारी कधी निर्माण करण्यात आली? तर अभिजात भाषा ही वर्गवारी 2004 मध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. बरं, अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा कोणती? तर तामिळ ही असा दर्जा मिळवणारी पहिली भाषा आहे. तामिळ या भाषेला 2004 साली असा दर्जा देण्यात आला होता. तामिळनंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये तेलुगू आणि कन्नड, 2013 मध्ये मल्याळम, तर 2014 मध्ये ओडिया या भाषेला असा दर्जा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता हा शेवटचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करण्यासाठी 2012 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती? तर ही जी समिती आहे ही समिती प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. आता हा प्रश्न पहा. 2022-23 साठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता 2022-23 साठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार हा प्रदीप गंधे यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, प्रदीप गंधे हे एक माजी बॅडमिंटनपटू आहेत व त्यांनी 1982 साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीत आणि पुरुष सांघिक गटात कांस्य पदकाची कमाई केली होती. मित्रांनो, आता या पुरस्कारांतर्गत त्यांना किती रोख रक्कम देण्यात येईल? तर या जीवनगौरव पुरस्कारांतर्गत त्यांना 5 लाख रुपये देण्यात येतील. याआधी या पुरस्कारांतर्गत 3 लाख रुपये देण्यात येत असत, पण 2023 पासून यामध्ये 5 लाख रुपये देण्यात येत आहेत. व इतर शिवछत्रपती पुरस्कारामध्ये याआधी 1 लाख रुपये देण्यात येत असत, त्या पुरस्कारासाठी सुद्धा आता 3 लाख रुपये देण्यात येत आहेत. अन्य पुरस्कार आपण पाहून घेऊयात. यामध्ये उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाला देण्यात येणारा जिजामाता पुरस्कार हा एकूण 6 मार्गदर्शकांना जाहीर झाला असून यामध्ये जिम्नॅस्टिक मार्गदर्शक पवन भोईर, कबड्डी मार्गदर्शक अनिल घाटे, दिव्यांग खेळांचे मार्गदर्शक राजाराम घाग, आर्चरी मार्गदर्शक शुभांगी रोकडे, पॅराशूटिंग मार्गदर्शक शुमा शिरूर, तर क्रिकेट मार्गदर्शक दिनेश लाड यांचा सुद्धा समावेश आहे. हे सर्व मार्गदर्शक कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यासह जे दिनेश लाड आणि सुमा शिरूर हे जे नाव आहेत हे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत, कारण हे जे दिनेश लाड आहेत हे क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचे मार्गदर्शक आहेत व यासह त्यांना याआधी द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. व या ज्या सुमा शिरूर आहेत या अवनी लेकरा यांच्या प्रशिक्षक आहेत. आता दिव्यांग क्रीडा पुरस्कार पहा. हे पुरस्कार आप्रीत अत्तार, अन्नपूर्णा कांबळे, निलेश गायकवाड, अनिता चव्हाण, लताताई उमरेकर, प्रियशा देशमुख, नताशा जोशी,
व प्रांजली धुमाळ यांना जाहीर झाले आहेत व साहसी क्रीडा पुरस्काराने जयंत दुबे व कस्तुरी सावेकर यांना सन्मानित करण्यात येईल. आता या पुरस्कारावरच आधारित अजून एक प्रश्न पहा. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार किती खेळाडूंना जाहीर झाला आहे? तर आता यंदाचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हे एकूण 47 खेळाडूंना जाहीर झाले आहेत. ती सर्व यादी इथं आपण पाहू शकता. या यादीमध्ये अलीकडेच चर्चेत असलेला बीडचा अविनाश साबळे, त्यासह जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी रुद्रांश पाटील, आदित्य मेहता, नीलम घोडके, संदीप दिवे, आदित्य मित्तल, जानवी जातो, रुपावली गंगावणे आणि विष्णू सर्वानंद या खेळाडूंचा देखील यात समावेश आहे. मित्रांनो, आता या पूर्ण यादीचं स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि या पुरस्काराविषयी अधिक सांगायचं झालं तर हा पुरस्कार 1969 ते 70 सालापासून सुरू झाला असून या पुरस्कारासाठी 30 जून रोजी संपणारे वर्ष धरून त्यापूर्वीच्या 5 वर्षापैकी 3 वर्षामध्ये त्या खेळाडूने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीचे व क्रीडा नैपुण्याचे मूल्यमापन केले जाते. त्यानंतरच त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. आता हा प्रश्न पहा. 25व्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो 25वा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार आहे, या पुरस्काराने राजश्री बिर्ला यांना सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, या पुरस्काराचं वितरण भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते करण्यात आला असून हा जो पुरस्कार आहे हा दिल्ली स्थित लाल बहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटद्वारे देण्यात येतो. या ज्या राजश्री बिर्ला आहेत या आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्ह अँड रूरल डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा आहेत. प्रश्न क्रमांक 5. 12व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि पर्यावरण व वन्यजीव फोरमचं आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर हा जो 12वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि पर्यावरण व वन्यजीव फोरम आहे याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आला आहे. हा जो महोत्सव आहे हा पर्यावरण आणि वन्यजीवावर लक्ष केंद्रित करणारा आशियातील सर्वात मोठा हरित चित्रपट महोत्सव आहे. याची सुरुवात 3 ऑक्टोबर रोजी झाली असून हा महोत्सव 5 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. बरं, पहिल्यांदा हा महोत्सव कधी आयोजित करण्यात आला होता? तर 2002 मध्ये पहिल्यांदा हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता व हा महोत्सव दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच कोणत्या राज्याने ट्राम सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? तर ही जी ट्राम सेवा आहे ही बंद करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल या राज्यानं घेतला आहे. मित्रांनो, सध्याच्या घडीला पश्चिम बंगाल हे भारतातील एकमेव राज्य होतं ज्या राज्यामध्ये ही ट्राम सेवा सुरू होती. बरे, ट्राम सेवा म्हणजे काय? तर ट्राम सेवेमध्ये रेल्वे गाड्या या रस्त्यावरील धातूच्या ट्रॅकवरून धावतात व ही जी ट्राम सेवा आहे ही पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 24 फेब्रुवारी 1873 रोजी सुरू करण्यात आली होती. त्यावेळेस या सेवेसाठी घोड्याचा वापर करण्यात येत असत. पण 27 मार्च 1902 साली कोलकात्यामध्ये पहिली इलेक्ट्रिक ट्राम सेवा सुरू करण्यात आली होती व ही इलेक्ट्रिक ट्राम सेवा आशियातील पहिली इलेक्ट्रिक ट्राम सेवा ठरली होती. मित्रांनो, आपल्या मुंबईमध्ये सुद्धा 1874 साली अशी सेवा सुरू करण्यात आली होती, पण स्वातंत्र्यानंतरच्या काही कालावधीत ही सेवा बंद करण्यात आली होती. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही सर्व माहिती नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. अलीकडेच कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी रेटिनल टियर्स आणि डायबेटिक रेटिनोपॅथीवर उपचार करण्याची पद्धत विकसित केली आहे? तर ही जी उपचार पद्धत आहे ही IIT मद्रास या संस्थेच्या संशोधकांनी विकसित केली आहे. मित्रांनो, रेटिना हा आपल्या डोळ्यातील खूप महत्त्वाचा घटक असतो. हा रेटिना आपल्याला ज्या वस्तू पाहायच्या आहेत त्यापासून ते प्रकाश सिग्नल प्राप्त करते आणि ऑप्टिकल मज्जातंतूद्वारे ते आपल्या मेंदूला माहिती पाठवते व त्यामुळेच आपण भौतिकातील वस्तू पाहण्यास सक्षम आहोत. रेटिनाला जर इजा झाली तर व्यक्ती अंध सुद्धा होऊ शकतो. बरं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, नेत्रदानात आपल्या डोळ्यातील कॉर्निया हा भाग दान दिला जातो. प्रश्न क्रमांक 8. जम्मू काश्मीरचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता जम्मू काश्मीरचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे नलिन प्रभात आहेत हे आंध्र प्रदेश कॅडरचे 1992च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. त्यांची याआधी एप्रिल 2024 मध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्डचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच भारताच्या पंतप्रधानांनी कोणत्या राज्यात धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केले? तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर रोजी झारखंड या राज्यातून धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानासाठी 80,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या अंतर्गत 63,843 आदिवासी गावांचा विकास करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे, ज्यामुळे 30 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील
5 कोटी लोकांना फायदा होईल. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक शिक्षक दिन आहे हा दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, भारतामध्ये शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर 5 सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. तर जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. बरं, या जागतिक शिक्षक दिनाची स्थापना कधी करण्यात आली? तर 1994 मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, युनिसेफ आणि एज्युकेशन इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने हा जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो. यावेळी या दिवसाची थीम काय आहे? व्हॅल्युइंग टीचर्स व्हॉइसेस टुवर्ड अ न्यू सोशल कॉन्ट्रॅक्ट फॉर एज्युकेशन अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. मित्रांनो, 4 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड ॲनिमल डे सुद्धा साजरा करण्यात येतो व यावेळी वर्ल्ड ॲनिमल डेची थीम द वर्ल्ड इज देअर होम टू अशी आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नीती आयोगाने कोणत्या राज्यात महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मचे पहिले राज्य व्यासपीठ सुरू केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.